त्यासाठी आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार फोन लाईनवरून जोडले गेलेत। विजय वडेट्टीवार जी आपण पाहतोय ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा ही भेट होते आणि विशेष म्हणजे ही राजकीय भेट होत असल्याची चर्चा आहे। वाटाघाटी संदर्भात आगामी निवडणुकांच्या वाटाघाटी संदर्भात ही भेट होत असल्याची चर्चा आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही असं आहे, दोन भाऊ एकत्र येत आहेत की राजकारणासाठी येत आहेत की कौटुंबिक कारणासाठी येत आहेत त्यावर आता बंद कमऱ्यामध्ये काही कोणी सांगू शकत नाही। मुळात पहिला प्रश्न, पण ती राजकीय चर्चा अपेक्षित आहे, कारण दोन राजकारण एकत्र येत असतील तर ते नक्कीच आपण त्याला राजकीय चर्चा असं म्हणू शकतो। राहिला विषय की त्यांच्या आघाडीचा किंवा आपल्या युतीचा दोघांनी मिळून एकत्र लढायचा, तर त्या दोन भावांनी ठरवल्यानंतर त्यामध्ये आम्हाला कुठलीही हस्तक्षेप करायची गरज नाही। पण एक आम्ही काँग्रेस म्हणून आमची भूमिका त्या ठिकाणी उद्धवजींच्याकडे मागितली, आम्ही जाऊन सांगितली आणि आम्ही चर्चा केली दोघांनी। उद्धव साहेबांनी आणि आमच्या चर्चेनंतर त्यामध्ये स्थानिक लोकांना चर्चा करून पुढे आम्ही जायचं असं ठरवलं आणि तेही स्थानिक त्यांच्या नेत्यांशी आणि कारण हा मुख्यतः जो निर्णय किंवा आताच्या युतीच्या संदर्भातला प्रश्नचिन्ह होतो तो आम्ही तुमचा पुणे आपला मुंबई आणि या रिजन पुरतच आहे, ज्याला आपण मुंबई ठाणे असेल किंवा आसपासच्या। राहिला विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत, या काही देश पातळीच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका नाही। अशा स्थितीमध्ये स्थानिक लोकांचं आमच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे ते आम्ही ऐकून घेऊ। त्याबरोबर आम्ही ठरवलंय की दिल्लीच्या हायकमांडशी त्या संदर्भातली चर्चा करू आणि नंतर आमची भूमिका आम्ही उद्धवजींच्याकडे सांगू असं त्यांनी ठरवलं आणि आम्ही ठरवलंय। त्यामुळे ते दोघं एकत्र आलेत म्हणजे दोघांमध्येच ती बैठक झाली, दोघांनीच ते काही ठरवलं असाही अर्थ चुकीचा होऊ नये, ही त्यांची चर्चा आहे जशी काल आमची चर्चा झाली। राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, या संदर्भातच राज ठाकरेजींच्या संदर्भात आम्ही उद्धवजींना ही चर्चा झाली की त्यांच्याकडे चालेल की तुम्ही म्हटलं तुम्ही दोघे एकत्र येतात असं तर आमची काय भूमिका असायला पाहिजे। ते म्हणले की आम्ही आणि आम्हाला ते म्हटलं की तुम्ही तुमची भूमिका सांगा। तर आम्ही म्हटलं आमच्या स्थानिक नेत्यांना विचारात घेऊ, चर्चा करू त्यांचं जे काही आहेत स्थानिक, आणि आम्हाला हायकमांडशी चर्चा करावं लागेल। राज ठाकरे साहेब आणि तुमची युती होत असेल तर आम्ही तुमच्या युतीमध्ये आहोत की नाही हा आम्हाला परमिशन घ्यायचा किंवा अधिकार नाही आहे। त्यामध्ये नवा पार्टनर येत असेल तर त्याला हायकमांडची परमिशन सुद्धा लागेल आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण ते स्थानिक लोक निवडणूक लढतात, लोकल बॉडीच्या निवडणुका, त्यांची परमिशन लागेल त्याला। त्यामुळे त्यांना विचारात घेऊ, चर्चा करू असं ते ठरलं आहे। मात्र या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी ही चर्चा केली आहे का? महाविकास आघाडीच्या नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी ही चर्चा केली आहे का? हो, काल झाली की चर्चा यावर। जेव्हा राजकारण आम्ही भेटतो त्यावेळेस ही चर्चा होतेच ओघाओघाने आणि ती झालेली आहे। दरम्यान राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत का? या संदर्भात काही माहिती? नाही बघा, असं आहे की त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की आम्ही दोन भाऊ म्हणून एकत्र आलो, निवडणुकीच्या किंवा युतीच्या दृष्टीनं आम्ही आमचं काही बोलणं झालेलं नाही, मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो होतो असं ते आम्हाला बोलले। आणि या संदर्भात जर त्यांना यायचं आमची चर्चा होईल, त्यांची आणि दोन मी राज्याची चर्चा करेल आणि उद्धव साहेबांना राजची चर्चा झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू आणि मग तुमची भूमिका काय आहे ती त्यावर आपण चर्चा करू असं ठरलं। अगदी वडेट्टीवारजी, मात्र तुम्ही आताच म्हणालात हायकमांडशी या संदर्भात चर्चा करणार आहात, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हायकमांडची तुम्ही चर्चा करणार आहात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना महाविकास आघाडीमध्ये किंवा आगामी काळात राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात हायकमांडशी चर्चा करणार आहात? ती करावी लागेल, त्याशिवाय आम्हाला कुठला निर्णय घेऊन पुढे जाता येत नाही। अगदी नक्कीच धन्यवाद विजय वडेट्टीवारजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय महापालिका